फिर्यादी जे आहे अरुण प्रताप सिंग हे नागपूरवरनं रामगुंडमला प्रवास करण्यासाठी निघालेले होते ट्रेननी. ते येत असताना रेल्वे ट्रॅकने ते चालत येत होते. तर त्यावेळेला त्यांना अज्ञात इनिशियली त्यांनी 5 लोक सांगितले होते. बल्लाशाह ओपीला जेव्हा त्यांनी कंप्लेंट दिली, पण आता मी विचारलं 3 लोक त्यांनी त्यांच्यावर अटॅक केला आणि त्यांना चांगलीच मारहाण केली आणि त्यांना 7 स्टिचेस वगैरे पण लागले आणि त्यांच्याकडून एक मोबाईल आणि 700 रुपये असं त्यांच्याकडून त्यांनी हिसकावून नेले. आणि सदर व्यक्ती जे आहे ते इथे म्हणजे नागपूरला न थांबता रजिस्टर न करता ते बल्लाशाला गेले. तिथे 40 मिनिट्सचा जो गॅप असतो ट्रेनचा, तेव्हा तिथे त्यांनी हॉस्पिटलला दाखवलं आणि रेल्वे स्टेशनला, आणि तिथेच त्यांनी कंप्लेंट पण त्यांची दिली. तसं इमिडिएटली जसंच आम्हाला कळलं तसंच बल्लाशाह ओपीवरून आम्ही नागपूरला ट्रान्सफर केलं आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे बिकॉज इट वॉज अ सिरियस कंप्लेंट ऑफ डेकॉइटी. तर आम्ही खूप इमिडिएटली PI गावंडे यांनी फार सिरियसली त्यांनी मला पहिले इन्फॉर्म केलं आणि डेकॉइटीची कंप्लेंट असल्याकारणे फार सिरियसली आम्ही घेतलं त्या गोष्टीला आणि त्यांनी लगेच तात्काळ इंटेलिजन्स गॅदर करून त्याचा जो मेन आरोपी आहे त्याला अटक करून सूरज सिद्धार्थ सोमकुवर म्हणून आहे, जो गणेशपेठ बर्डी लकडगंजचा राहणार आहे, तर त्याला इमिडिएटली अरेस्ट केलं आणि त्याच्याकडून पूर्ण मुद्देमाल जो आहे 700 रुपये आणि मोबाईल म्हणजे 45,700चा जो मुद्देमाल आहे तो त्यांनी पूर्णपणे हस्तगत केलेला आहे. त्याच्यामध्ये 3 आरोपी आहे जे मुख्य निष्पन्न झाले. 2 जे आहे त्यांचं पण आम्हाला इंटेलिजन्स मिळाला आणि ते पण इमिडिएटली पकडले जाते. याच्यामध्ये PI गावंडे मेनली जे नागपूर रेल्वे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहे आणि त्यांची जी टीम आहे एंटायर टीम, त्यांनी फार चांगली कामगिरी केलेली आहे आणि डेकॉइटीसारखा इनिशियली जो ऑफेन्स होता आणि तो त्याच्यामुळे आम्ही सगळेच फार सिरियस होतो आणि त्याच्यामध्ये खूप मोठं चॅलेंज असतं इमिडिएटली आरोपीला पकडलं गेलं पाहिजे, कारण इट बिकम्स अ व्हेरी सिरियस इश्यू. तर आणि लोकांच्या मध्ये पण एक सिक्युरिटीचा पण एक प्रश्न जास्त जाणवतो, तर त्यामुळे ते पकडणं फार आवश्यक होतं. तर त्यांनी फार मी सांगितलं आणि त्यांनी लगेच फार फास्ट ॲक्शन घेऊन आणि फार सिरियसली घेऊन त्या टीमनी एंटायर टीमनी आणि त्यांचं फार कौतुक आहे. त्यांनी ते केलं आहे. कंटिन्युअसली दे वर इन टच आणि माझ्याकडून मार्गदर्शन घेत होते आणि त्यांनी खूप प्रयत्न करून आरोपींना पकडले.